महसूल विभागातील प्रलंबित खटल्यांचा वाढता डोंगर आणि उच्च न्यायालयाचे निर्देश या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांचे अर्धन्यायिक अधिकार राज्यमंत्री आणि सचिव यांना प्रदान करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत आज एकमतानं मंजूर करण्यात आलं। या विधेयकामुळे आता महसूल मंत्र्यांकडील अपीलांची सुनावणी राज्यमंत्री आणि सचिवांना घेता येणार आहे। महसूल विभागासंबंधित नायब तहसीलदार ते मंत्री या स्तरावरील अपीलांना 90 दिवसांच्या आत निकाली काढण्यासाठी याचे वेळापत्रक पुढील अधिवेशनापर्यंत निश्चित करण्यात येईल आणि ही अपीलं लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असं महसूल मंत्र्यांनी या विधेयकावर बोलताना सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। यासाठी आवश्यक वाटल्यास कायद्यात बदल करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। मी पुढच्या अधिवेशनामध्ये आपला पूर्ण गरज असेल तर कायद्यात बदल करू, सुधारणा करू, पण पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला एक संपूर्ण टाइम टेबल कसा असेल, लोकांना 90 दिवसाच्या वर केसच चालवता येणार नाही याच्याबद्दल काही विचार करता येईल। पण आपल्याला मी आश्वस्त करतो की येणाऱ्या पुढच्या अधिवेशनापर्यंत ज्या काही केसेस आपल्या प्रलंबित आहे त्या प्रलंबित केसेस 3 महिन्याच्या आत निकाली काढाव्यात। याकरता जे काही आपल्याला निर्णय करता येईल ते आपण करू।